विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 आणि 2024 ची जर आपण परीक्षा दिला असेल तर मग मेरिट काय असेल। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आपल्या जिल्ह्याचं मेरिट काय असेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर या परीक्षेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले त्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांच्या पालकांचं त्यांच्या शिक्षकांचं पण खूप खूप अभिनंदन। जीनियस मॅथ परिवार सदैव आपल्या सोबत आहे गणित आणि बुद्धिमत्ता शिकण्यासाठी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी सर्व प्रकारची क्लासेस उपलब्ध आहेत। 5वी स्कॉलरशिप, नवोदयी, एनएमएस, 8वी शिष्यवृत्ती सर्व प्रकारची मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमातून या ठिकाणी आपण तयारी करू शकतात। तर पाहूयात 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 किती गुण घेतल्यास आपण धारक होऊ शकता। सर्वप्रथम जर आपण धारक होणार असाल तर आपलं नक्कीच कौतुक, आपणास शुभेच्छा। परंतु ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव हुशार असूनही मार्क कमी पडले असतील त्याच्यावर पालकांनी नाराज होऊ नये, त्यांना मोटिवेट करा, कारण पुढे 10वी 12वी सारख्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत। 8वी स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेचा पाया आहे, परंतु जर नाही धारक झाला म्हणून त्यांना विनाकारण काही बोलण्यापेक्षा त्यांना प्रेरणा द्या, नक्कीच भविष्यामध्ये ते तुम्हाला चांगलं यश मिळवून देतील। तर पाहूयात मेरिट काय असेल 2024। तर 2024 चं मेरिट पाहण्यापूर्वी 2023 मध्ये काय मेरिट होतं हे आपण समजून घेऊयात आणि त्यावरून आपण या वर्षीचा अंदाज बांधूयात। कारण जवळपास 1% फरक पडतो आणि 1% म्हणजे 1-2 मार्क, फक्त 1-2 प्रश्नांचा। तर या ठिकाणी शिष्यवृत्तीचे वेगवेगळे प्रकार आपणास माहिती नसतील तर एकदा मी तुम्हाला प्रकार सांगतो। पहिला आहे ई प्रकार, म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती योजना, म्हणजे ही एक लिस्ट जाहीर होत असते। त्यानंतर एफ सर्वसाधारण मुले आणि मुली यांची मेरिट लिस्ट होते। सर्वसाधारण मुली, जी, एच मागासवर्गीय मुलं मुली, आय मागासवर्गीय मुली आणि जे ग्रामीण जनरल सर्वसाधारण आणि शहरीमध्ये के शहरी। तर या 7 प्रकारच्या शिष्यवृत्ती धारकांच्या याद्या जाहीर होत असतात। यामध्ये आता आपण 2 जिल्ह्यांचे विश्लेषण घेणार आहोत। त्यापूर्वी आपल्याला थोडक्यात माहिती सांगायचं म्हणजे जर मुंबई, साऊथ, वेस्ट आणि नॉर्थ या 3 जिल्ह्यामधून आपण परीक्षा दिली असेल तर आपणास फक्त एकच शिष्यवृत्ती जाहीर होते, ती म्हणजे शहरी सर्वसाधारण। त्या ठिकाणी ग्रामीण सर्वसाधारण मुलं मुली असं काही होत नाही, फक्त एकच यादी जाहीर होते। परंतु एक वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही पास जरी झालात, फक्त पास, तरी तुम्ही धारक होतात, हे या ठिकाणी तुम्हाला दिसेल। कारण पहा 48% मेरिट आहे आपलं, 48% म्हणजे 50%, म्हणजे किमान 150 मार्क जरी तुम्हाला पडले असतील किंवा पडतील तरी तुम्ही शिष्यवृत्ती धारक होणार आहात शहरामधून। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी पाहू शकता। यामध्ये जर आपण रायगड पासून जिल्ह्याचा विचार केला, रायगड ते हिंगोली पर्यंत, तर या सर्व जिल्ह्यांना राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती योजना आहे, सर्वसाधारण ग्रामीण आहे आणि सर्वसाधारण शहरी आहे, म्हणजे या 3 याद्या जाहीर होतात। त्याचबरोबर जर आपण इतर जिल्ह्यांचा विचार केला, यामध्ये विदर्भातील जास्तीत जास्त जिल्हे आहेत, तर अमरावती पासून गडचिरोली पर्यंत, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, तर या जिल्ह्यासाठी सर्व 7च्या 7 प्रकारच्या याद्या जाहीर होतात। त्यानंतर लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या 3 जिल्ह्यासाठी फक्त राष्ट्रीय सर्वसाधारण ग्रामीण आणि सर्वसाधारण शहरी 3च याद्या जाहीर होतात। तर आपण या ठिकाणी आता 2 जिल्ह्याचे विश्लेषण पाहणार आहोत। तर आपण पाहूयात एक जिल्हा कोल्हापूर। या ठिकाणी आपण जर कोल्हापूर जिल्ह्याचे विश्लेषण पाहिलात तर हायेस्ट आहे 93.33 आणि लोवेस्ट आहे 88%। म्हणजे यावर्षीचा जर पेपर थोडाफार अवघडचा गृहीत धरला तर 93 ला जर 3 न गुणलं तर किती येतं, 280 जवळपास येतं, आणि 88 म्हणजे 4च मार्क कमी म्हणजे 266। तर आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असाल आणि ग्रामीण मधून असाल तर आपण 266 किंवा जर काही कमी आलं तर 260 पेक्षा जास्त गुण जर आपणास असतील तर आपण राष्ट्रीय ग्रामीण यादीमध्ये शिष्यवृत्ती धारक होऊ शकतात, 260 पेक्षा जास्त।
यानंतर जर आपण कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला सर्वसाधारणसाठी, तर 88% ते 70%, पहा 88% ते 70% जर आपणास गुण असतील तर आपण शिष्यवृत्ती धारक होऊ शकतात. तर 88 म्हणजे कुठं, तर आता आपण पाहिलेलं 262 पासून 70% म्हणजे 210, म्हणजे 210 पर्यंत जर आपणास गुण असतील 8वीला आणि आपण कोल्हापूर जिल्ह्यात असाल तर आपण शिष्यवृत्ती धारक व्हाल. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये शहरीचा जर विचार केला तर 95 ते 69%, म्हणजे 95% ते जवळपास 70%च गृहीत धरूयात, म्हणजेच 284 पासून जवळपास 206 गुण जर आपणास असतील अंदाजे, तर 206 गुणापेक्षा जास्त मुलं शहरामधली शिष्यवृत्ती धारक होणार, हे लक्षात ठेवा. यामध्ये 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात, कारण हे 2023चा अंदाज आहे, त्यावरून आपण 2024चं संभाव्य सांगतोय. यानंतर आपण आणखी एक जिल्ह्याचं विश्लेषण पाहूयात, त्यामध्ये धाराशिव. तर धाराशिव सर्वसाधारण यादीचा विचार केला तर 95% ते 80%, म्हणजे हायेस्ट 200 जवळपास 86 ते 84च्या दरम्यान, आणि 80% म्हणजेच 240 पर्यंत, 284 पर्यंत हायेस्ट असू शकतो. पण यावर्षीचा हायेस्ट तेवढा वाटणार नाही मला, तर 280 ते 240, म्हणजे 240 पेक्षा जर जास्त गुण असतील तर तुम्ही राष्ट्रीय ग्रामीण मध्ये सिलेक्ट होऊ शकाल आणि धारक व्हाल. यानंतर आपण पाहूयात उस्मानाबाद सर्वसाधारणचा जर विचार केला आपण तर 77% ते 56%, 56% म्हणजेच किती, 170 गुण जरी तुम्हाला असतील कमीत कमी, तर तुम्ही सर्वसाधारण यादीमध्ये धारक होऊ शकता, तुम्हाला शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यानंतर शहरीचा जर विचार केला आपण, उस्मानाबाद शहरी, आता उस्मानाबादचं नाव धाराशिव झालेलं आहे, लक्षात घ्या, धाराशिव जिल्हा. तर शहरीचा आहे 92 ते 64%, 92 ते 64% म्हणतोय, लक्षात घ्या. टक्के म्हणजे जे टक्के पडलेत ना त्याला 3 न गुणायचं, कारण आपला पेपर 300 मार्काचा असतो. मग 164 ला जर गुणलं तर 190 पेक्षा जास्त जर गुण असतील तुम्हाला, 8वीला असाल तुम्ही, 190 पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्ही धारक होणार आहात. तर या पद्धतीनं आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय मेरिट आहे या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि या ठिकाणी आपलं मेरिट कितीपर्यंत बसू शकतं हे नक्की आपण पाहू शकाल. तर या ठिकाणी आपला जिल्हा पहा आणि आपल्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी आपण मेरिट पाहू शकतात. हा 2023चा कट ऑफ आहे, यावरून आपण 2024चं काढू शकता. स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या जिल्ह्याचं मेरिट पहा. तर या पद्धतीनं या गुणवत्ता याद्या जाहीर होतील. तर आपण जर धारक झाला असाल तर आपल्या पालकांचं आणि आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन. कुठेही तुम्ही शिका, परंतु समजून शिका, कारण भविष्यामध्ये एक एक मार्क आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य ठिकाणी मार्गदर्शन देण्याची पालकांची पण जिम्मेदारी आहे. जीनियस मॅथ परिवार तर सदैव आपल्या सोबत आहेच. भेटूया लवकरच पुन्हा नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहितीसह. धन्यवाद.